नाशिकच्या एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिला अत्याचाराचं एक प्रकरण उघडकीला आलंय। लैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये 9 गुन्हे दाखल करण्यात आले। विनयभंग, लैंगिक छळ, मानसिक अत्याचार तसंच धार्मिक भावना दुखावल्याचा प्रकार समोर आलेला आहे। आरोपींकडून हिंदू धर्मातल्या देवतांबद्दल आक्षेपार्ह विधानं करण्यात आली होती। तरुणीला लज्जा निर्माण होईल असं आरोपीचं वर्तन होतं। मुंबई नाका पोलिसांकडून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन झालेली आहे। पीडित महिलांनी किंवा संस्थांनी अशा प्रकारच्या तक्रारी असल्यास पुढे येण्याचं आवाहन करण्यात आलंय। आरोपी दानिश शेख, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी यांना अटक करण्यात आलेली आहे। अधिक तपशील बघूया या संदर्भातला। आर्थिकदृष्ट्या बेताची आणि गरजू पार्श्वभूमी असलेल्या तरुणींवरती हा अत्याचाराचा प्रकार घडलेला आहे। बलात्कार, विनयभंग, धार्मिक भावना दुखावणे असे एकूण 9 गुन्हे दाखल आहेत। काही महिला पीडितांना जबरदस्तीने धार्मिक प्रथा पाळायला भाग पाडलं। हिजाब घालणे, नमाज पठण, रोजा ठेवण्यासाठी जबरदस्तीचा आरोप आहे। एका तरुणाचं जबरदस्तीने धर्मांतर केल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आलाय। तरुणाचं नाव बदलून विशिष्ट धार्मिक पेहरावात वावरायला त्याला भाग पाडलं। पीडित महिलेचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीच्या मित्राकडून तिच्यावर अत्याचार करण्यात आले। आरोपीकडून हिंदू धर्मातल्या देवतांबद्दल आक्षेपार्ह विधानं करण्यात आली। तरुणींना लज्जा निर्माण होईल असं आरोपीचं वर्तन होतं। आरोपी दानिश शेख, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी आणि तौसिफ अत्तार यांना अटक करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर आहेत। पडळकरजी, लव जिहाद बद्दल आपण वारंवार आवाज उठवत होतात आणि आता हा कॉर्पोरेट लव जिहादचा प्रकार असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। आपण काही माहिती घेतली का या प्रकरणाची? पडळकरजी, माझा आवाज पोहोचतोय का आपल्यापर्यंत? मी सर्वप्रथम नाशिक पोलिसांचं विशेष अभिनंदन करेन। हो, तिथले सर्व वरिष्ठ अधिकारी, महिला अधिकारी। आवाज येतोय तुमचा? हो, बोला बोला, तुमचाही येतोय। माझा येतोय का? हो, हॅलो। नाशिक पोलिसांचं मी विशेष अभिनंदन करेन की त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक, अत्यंत प्रयत्नपूर्वक हे प्रकरण बाहेर आलेलं आहे। लव जिहाद, लँड जिहाद, होट जिहादच्या संदर्भात आम्ही ऐकलं होतं, त्याच्यावरती आम्ही काम केलं होतं। पण पहिल्यांदाच कॉर्पोरेट जिहाद हा नाशिक पोलिसांनी समोर आणलेला आहे। नाशिकच्या एका नामांकित IT कंपनीमध्ये या सगळ्या मुला-मुली कामाला होत्या आणि त्या मुला-मुलीमध्ये जे टीम लीडर आहेत यांनी ठरवून या मुलींना टार्गेट केलेलं आहे। नोकरी लागतानाच अशा मुलींना मुलाखतीमध्ये त्यांच्यावरती प्रभाव टाकायचा, तुला नोकरी माझ्यामुळेच लागते असं तिला भासवायचं। नोकरीला लागल्याच्या नंतर त्यांना काही सुट्टी पाहिजे असली तर सुट्टी देण्याच्या वरून तिच्यावरती प्रभाव टाकणं, कामावरती उशीर आला तर मग मी कारवाई करणार नाही, अशा अनेक गोष्टी आहेत। किंवा वीकेंडला त्यांना फिरायला घेऊन जाणं, रिसॉर्टवरती घेऊन जाणं, वॉटर पार्कवरती घेऊन जाणं आणि मग त्या मुलींना बरोबर जाळ्यात अडकवणं, असा प्रकार हा नाशिकमध्ये घडलेला आहे। आणि आतापर्यंत 9 FIR या प्रकरणामध्ये दाखल झालेले आहेत। मुली आता समोर आलेल्या आहेत, काही आणखी मुली समोर येण्याची शक्यता आहे। आणि हे सगळं श्रेय नाशिक पोलिसांना जातं, राज्याचे मुख्यमंत्री महोदय माननीय देवाभाऊंना जातं की त्यांनी अत्यंत लक्ष देऊन या प्रकरणामध्ये हे जे कॉर्पोरेट कंपनीमध्ये चालणारा कॉर्पोरेट लव जिहाद हा बाहेर काढलेला आहे। आणि मग आता काळजी वाटते की अरे बाबा, या मुली पण सुरक्षित नाहीत। अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन, अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन किंवा लोकांना आमिष दाखवून बळजबरीनं धर्मांतरण होत होतं किंवा अन्याय अत्याचार होत होते। परंतु हे मोठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या शिकलेल्या मुली, त्यांना सुद्धा या जाळ्यात ओढलं जातंय। एका मुलाला अत्याचार करायचा, त्याचे व्हिडिओ तयार करायचे, ते दुसऱ्या मुलाला त्याच्या मित्राला द्यायचे,
त्यानं परत धमकी द्यायची, मी तुझ्या घरी सांगतो, परत त्यांना अन्याय अत्याचार करायचा, तिसऱ्याला द्यायचे, असले प्रकार सुरू आहेत आय टी कंपनीमध्ये. ही बाब अतिशय गंभीर आहे. पुण्यामध्ये तर आय टी हब आहे, हे नाशिकमध्ये झालं. नाशिकमध्ये आय टी कंपन्यांची संख्या पुणे इतकी नाही, मुंबई इतकी नाही, ठाणे इतकी नाही, नवी मुंबई इतकी नाही. मग पुण्यामध्ये ज्या आय टी कंपन्यामध्ये काम करणाऱ्या मुली आहेत या सुरक्षित आहेत का असा प्रश्न पडतोय. आणि म्हणून ज्या मुली आय टी कंपनीमध्ये काम करतायत त्यांना नम्रतेची विनंती आहे की तुमचे बॉस कोण आहेत, वरिष्ठ अधिकारी कोण आहेत, त्यांचं वागणं चालणं बोलणं कसं आहे याच्यावरती तुम्ही लक्ष द्या. या जाळ्यात तुम्ही अडकू नका. किंवा कंपन्यांचे जे प्रमुख लोक आहेत त्यांना आव्हान आहे आपल्या माध्यमातून की तुम्ही असे कोणी चुकीचे अधिकारी तिथं ठाण मांडून बसलेत का की ज्यांच्या पदाचा प्रभाव पडू शकतो आणि त्या प्रभावामध्ये अशा मुलींना जाळ्यात ओढून त्यांच्यावर अन्याय अत्याचार होऊ शकतो. याच्याकडे पण आय टी कंपन्यांच्या वरिष्ठ लोकांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मी पुढच्या 2-4 दिवसामध्ये राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना याबद्दलचं एक निवेदन देणार आहे. बर, तुम्ही आता पत्रकार परिषद जी तुमची झाली त्याच्यात तुम्ही काही फोटो दाखवलेले होते, ते फोटो आता तुमच्याकडे असतील तर ते दाखवाल का? आणि हे तरुण कोण आहेत, कुठून आले, त्यांना एवढा पैसा कुठून मिळत होता, हे अशा प्रकारचं हे असं काही मोठं रॅकेट असू शकतं का? हे काय वाटतं तुम्हाला? नाही, 100% रॅकेट आहे. हे सगळं ठरवून चाललंय. हे काय असं सहज एखादी गोष्ट घडली असं होत नाही. हे मोठं षडयंत्र आहे. आणि धर्मांतरण करणं, लव जिहाद करणं, लँड जिहाद करणं, वोट जिहाद करणं किंवा आता हे सगळं कॉर्पोरेट जिहाद नवीन जो विषय पुढे आला, हे सगळं प्रिप्लॅन्ड आहे, ठरवून आहे. याच्या मुळामध्ये नक्कीच नाशिकचे पोलीस जातील. आता हा जो फोटो आहे तो एका मुलाचा फोटो आहे आणि ह्याचं धर्मांतरण केलेलं आहे. बरं, यांनी फिर्याद दिली आता नाशिक पोलिसांच्या मध्ये की हा जो पिवळ्या कलरचा शर्ट घातलेला जो मुलगा आहे त्याचा मी चेहरा ब्लर केलाय, उगाच त्याला त्रास समाजामध्ये होऊ नये, परंतु या मुलाचं धर्मांतरण केलेलं आहे. या मुलानं आता तक्रार दिलेली आहे नाशिक पोलिसांच्या मध्ये. म्हणजे धर्मांतरण जबरदस्तीनं किंवा फसवून होतंय. त्यांनी देव देवतांना शिव्या दिलेत. एफआयआर मध्ये आलंय, एफआयआर कॉपी माझ्याकडे आहे. कृष्णाच्या बाबतीमध्ये चुकीची स्टेटमेंट केलेली आहे या दानिश शेखनं की कृष्णाच्या बद्दल, मीरेच्या बद्दल, द्रौपदीच्या बद्दल, पांडवांच्या बद्दल. हा, त्याच्याबद्दल तुम्ही काही डिटेल्स घेतले का? म्हणजे हा तरुण कोण आहे, त्याला कशा पद्धतीने जाळ्यात ओढण्यात आलं, त्याला काही धमकी दिली का किंवा सगळ्या प्रकरणाचे डिटेल्स माझ्याकडे आहेत. 9 एफआयआर झालेले आहेत, त्याची पण यादी आहे. बर, नाही त्याचं नाव मी सांगू शकत नाही. तो हिंदू मुलगा आहे. अगदी. हा, त्याला हिंदू मुलगा आहे, त्याचा ब्रेन वॉश करून त्याला वेगवेगळं हिंदू धर्माच्या बद्दल चुकीचं सांगून त्याचं धर्मांतरण केलेलं आहे. त्याचा ड्रेस पण पूर्णपणे बदललाय. त्याला नमाज पठण करा, अमुक करा, तमुक करा अशा पद्धतीचं त्याला त्याच्या ज्या कंपनीतली मुलं आहेत त्यांनी सगळं त्याच्याबद्दल असा प्रकार केलेला आहे. तो निदर्शनास आला आणि तो एफआयआर मध्ये पण आलेला आहे. बर, हे अशी प्रकरणं तुम्ही म्हणताय की नाशिकचं हे कदाचित हे मला वाटतं हिमनगाचं एक टोक असू शकतं, अजून खोलवर अशी प्रकरणं येऊ शकतात असं जर तुम्ही म्हणताय, तर अशी प्रकरणं समोर आली तर ह्याच्यामध्ये जे विक्टिम्स आहेत, जे बळी आहेत, पीडित आहेत, त्यांना मदत कशी करायची? ज्या हिंदू मुली अनेक आहेत, तिथे तर तुम्ही एक मुलगा सुद्धा दाखवला, तर यांच्यासाठी काही सपोर्ट सिस्टीम तुम्ही उभी करणार आहात का? नक्की सरकार या मुलींच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार. माननीय मुख्यमंत्री महोदय अत्यंत बारीक लक्ष देऊन या सगळ्या विषयामध्ये आहेत. त्यांना जी मदत लागेल ती सरकार करायला तयार आहे. ज्या मुलींच्यावरती असा अन्याय अत्याचार झालाय परंतु त्या घाबरून पुढे येत नसतील, त्यांनाही नम्रतेची विनंती आहे, त्यांनी पुढे आलं पाहिजे. नाशिक पोलिसांना संपर्क साधला पाहिजे किंवा इतर कंपन्यांमध्ये जर असे प्रकार घडले असतील तर त्यांनी पोलिसांच्याकडे संपर्क केला पाहिजे किंवा तिथल्या आमची काही अशा विषयामध्ये लक्ष घालून मदत करणारी काही मुलं आहेत त्यांना संपर्क केला तरी आम्ही त्यांना नक्की मदत करू. त्यांना कुठलीही अडचण येऊ देणार नाही. त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहू. पडळकरजी, धन्यवाद. आपण पुढारी न्यूजला सखोल प्रतिक्रिया दिली त्याबद्दल.